वर्षप्रतिपदेनंतर चैत्र शुद्ध तृतीयेला गौरी उत्सव साजरा होतो आणि तो उत्सव वैशाख शुद्ध तृतीयेपर्यंत साजरा करतात. एक महिनाभर गौरी व विष्णू यांची पूजा करतात. सप्तशतीमध्ये वर्णन केल्याप्रमाणे पार्वती म्हणजे अन्नपूर्णा हिला शृंगारून म्हणजे सजावट करून मखर वगैरे करून तोरणे बांधून सर्व सुशोभित करून पुढे चैत्रांगणाची रांगोळी काढतात. ती रांगोळीसुद्धा विशिष्ट प्रकारची असते. त्यामध्ये शंख, चक्र, पद्म, नाग, गोपद्म, स्वस्तिक अशा निरनिराळ्या सर्व बेलपत्र असे वेगवेगळे सर्व एकत्र करून ती रांगोळी काढलेली असते. अशी ही रांगोळीसुद्धा काढतात. काही जणांकडे याला दोलोत्सवसुद्धा म्हणतात. परंतु दोलोत्सव जो असतो या ठिकाणी कोणाकडे नृसिंह, कोणी विष्णू लक्ष्मी किंवा श्रीकृष्ण, शिव पार्वती अशा देवतांची स्थापना करतात आणि ते जसं ज्याच्याकडे ज्या देवाचे महत्त्व असेल तशी उपासना करतात, त्याप्रमाणे करतात ते. या उत्सवामध्ये सुवासिनींना घरी बोलावून त्यांना कैरीचे पन्हे, उसाचा रस किंवा कलिंगडाच्या फोडी, चणा डाळ भिजवून जी कैरी मिश्रित अशी चविष्ट चटणी करतात ती पण देतात आणि भिजवलेले चणे घेऊन सुवासिनींची ओटी भरतात. तर हे असे का करतात? उन्हाळा ऋतू जोपर्यंत चालू आहे तोपर्यंत ह्या सर्व पदार्थांचे सेवन आपल्याकडून व्हावे आणि गौरी उपासना महिनाभर सुरू राहावी म्हणून ह्या पदार्थांचे सेवन करतात सर्व. ते आपल्या पोटात जावे म्हणून. त्याच दुसरं म्हणजे श्री विष्णूंनी मत्स्यावतार घेतला होता, तो सुद्धा याच दिवशी म्हणजे शुद्ध तृतीयेला. तो का घेतला? तर हयग्रीव नावाचा जो एक राक्षस होता त्याचा वध करून वैवस्वत मनू व सप्तऋषींचे रक्षण करणे आणि ब्रह्मांडाचे रक्षण करणे तसेच वेदांचे रक्षण करणे या हेतूंनी श्री विष्णूंनी हा अवतार घेतला होता. तो पण याच तिथीला असतो तो म्हणजे चैत्र शुद्ध तृतीया असा हा सण साजरा करतात आणि या दिवशी हा महिनाभर सर्व हे करतात. अशी पूजा आपणसुद्धा करावी आणि आनंदोत्सव साजरा करावा. धन्यवाद.